टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आपल्यासोबत भाजपाचे नेते संजीव नाईक साहेब आहेत। सब जनता दरबार अनेक होतात, मात्र ठाण्यामध्ये होणाऱ्या गणेश नाईक साहेबांच्या जनता दरबारची खूप चर्चा आहेत। काय कसं नियोजन असणार आहे, काय असणार आहे? कल्पना आपल्याला असेल की माननीय मुख्यमंत्री साहेबांनी प्रत्येक मंत्री महोदयांना सांगितलेलं आहे की तुम्ही जितकं जनतेत संपर्क करणार, जितके जनतेचे प्रश्न सोडवतील, तेवढा हा आपण दिलेले शब्द आहेत, वचनं आहेत, ती पूर्तता होईल। आणि जनतेला खऱ्या अर्थानं मोदी साहेबांनी सांगितलेलं की लोकांमध्ये जाऊन काम करा। आणि नाईक साहेबांनी तर 20 वर्ष याचा चांगला अनुभव घेतलेला आहे आणि लोकांना अनुभव दिलेला आहे। तर त्याचीच आज पाहणी करण्याच्या अनुषंगाने आम्ही सर्व मंडळी आले होते। पोलीस डिपार्टमेंटची लोकं आली होती, कलेक्टर साहेबांची लोकं आहेत या ठिकाणी, फॉरेस्ट डिपार्टमेंट आहेत, आमचे भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आहेत। आणि त्या सर्वांनी हा कसा व्यवस्थित उद्या दरबार पार पडेल, लोकांना व्यवस्थित टोकन दिली जातील, त्यांचे अर्ज व्यवस्थित स्वीकारले जातील, त्या डिपार्टमेंटला कसं जाईल, या सर्व दृष्टिकोनातून सुरळीतपणे व्हावी या संदर्भामध्ये आम्ही आज बैठक केलेली आहे। आणि मला विश्वास आहे की ठाण्यामध्ये आज 3 मंत्री त्या ठिकाणी तसं बघायला गेलं तर आहेत, शिंदे साहेब आहेत, नाईक साहेब आहेत, प्रताप सर नाईक साहेब। तर हे 3 मंत्र्यांनी आज अजून जोमानं काम करतील आणि लोकांची या ठिकाणी सेवा होईल। मात्र याच 3 मंत्र्यांच्यावरून वाद सुरू झाला सर। शिवसेनेने विरोध केलेला आहे। आमच्याकडे 3 नेते असताना या जनता दरबारची गरज काय, अशा काल टीका त्यांनी जनता दरबारवरती केलेत। सरनाईक साहेब, शिंदे साहेब आहेत, त्यांनी आमचे खासदार साहेब आहेत, परत संजय केळकर साहेब हे स्वतः ते लोकांचे कामं घेतात। मात्र गणेश नाईक साहेबांची जनता दरबाराची गरज काय, आणि खूप मोठ्यात बॅनर लावले त्यासुद्धा त्यांनी विरोध केला आहे। नाही, मला वाटत नाही असं कोणी विरोध केला असेल। विरोध कोणाचा करायचा काय प्रश्न येत नाही। या ठिकाणी मंत्र्यांचं काम काय आहे, माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे की जनता दरबार घेऊन लोकांचे प्रश्न सोडवायचे। मंत्र्यांचं काम काय आहे, प्रश्न सोडवायचे आहेत। मंत्री म्हणजे आपलं मंत्रालय आहे ना, मंत्रालयात 5000 लोक जाणार एक व्यक्तीसाठी भेटण्यासाठी, आणि 30 व्यक्ती 5000 लोकांसाठी इकडे आले तर ते 5000 लोक तिकडे जाणार नाही ना, ते इथेच येणार। आणि ठाणे जिल्हा खूप मोठा जिल्हा आहे आणि मला असं वाटतं की कुठेही गैरसमज झाले असेल तर ते नक्कीच वरिष्ठ पातळीवरती दूर करण्यात येतील आणि हे आमचे सर्व 3ही मंत्री जोमानं लोकांचं काम करतील। सर, या जनता दरबारच्या मागे कुरगुडी केली जाते असं म्हटलं जातं। नाही, कुठेही नाही आहे। मला असं वाटतं की आमचे जे विरोधक आहेत ना, दुसरे विरोधक, ते काहीतरी गडबड दिसते मला। आम्ही 3ही पक्ष, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी, आम्ही सर्व मजबूत आहोत आणि आम्ही मजबूतीने काम करणार। सर, गेल्या काही दिवसापासून ठाण्यामध्ये अतिक्रमणाचा मुद्दा खूप मोठ्या प्रमाणात गाजतो। त्यासोबतच गणेश नाईक साहेबांकडे वनमंत्री खाते आहे, येऊरचा मोठा प्रश्न उपस्थित होतो। त्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरू आहेत, त्याच्यावर कारवाईसुद्धा सुरू, मात्र त्याला विरोध पण होते। या संपूर्ण अनधिकृत बांधकामावर कारवाई होईल का, आणि इतके वर्ष जे अनधिकृत बांधकामाला अभय दिलं आहे त्या लोकांवर पण कारवाई होईल का? मंत्री महोदय साहेबांच्याकडे तक्रार, अर्ज ह्या सर्व गोष्टींची पूर्तता जशी होईल, चौकटीमध्ये कायद्यामध्ये जे आवश्यक आहे त्या पद्धतीने कारवाई होईल। बोललो ना मी तर होते नाईक साहेब, आणि संपूर्ण जी तक्रार येईल त्यावरती कारवाई होईल असं त्यांनी सांगितलं। योगेश गुरुसह मी हिरा ढाकणे, टीव्ही 9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।